विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज नीट यूजी 2023 साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। 6 एप्रिल 2023 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि पेमेंटचा ऑप्शन संध्याकाळी 11:50 ऑप्शन अवेलेबल आहे। आपण करिअर मेकिंग गायडन्स टीमच्या माध्यमातून आपल्याला नीट यूजी 2023 ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग गायडन्स सिरीज चालू केलेली आहे। त्यामधील सिरीज 2 हा टॉपिक आज आपण चालू करतो। त्यामध्ये जे महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ओबीसी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये। बऱ्याच वेळा ओबीसी हे दोन प्रकारे येतं। सेंट्रल मध्ये एकूण 5 कॅटेगरी येतात, एक तर ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी आणि एसटी। परंतु तेच आपण महाराष्ट्र स्टेटच्या लेवलला जातो त्यावेळेस ओपन ईडब्ल्यूएस, त्यानंतर ओबीसी, त्याचबरोबर एसबीसी, NT1, NT2, NT3 आणि व्हीजे या सर्व कॅटेगरी आणि त्याचबरोबर एससी आणि एसटी अशा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी पर्सेंटेज वाईज रिझर्वेशन वेगवेगळं आहे। परंतु आपण नीट एनटीए हे सेंट्रल लेवलवरती फॉर्म भरतो, त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामधील NT1, NT2, NT3, ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेडीटी हे सर्व कॅटेगरी ओबीसी मध्ये येतात आणि ओबीसी सुद्धा। म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्यामधला ओबीसी, एसबीसी, व्हीजे, NT1, 2, 3 आणि प्रत्यक्ष ओबीसी सुद्धा हे सगळे सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये कन्सिडर केलेले असतात। वास्तविक पाहता रिझर्वेशन मध्ये सुद्धा स्टेट लेवलला 19% रिझर्वेशन ओबीसी साठी आहे आणि बाकीचं जे राहिलेलं 9% आहे ते NT1 वगैरे बाकीच्या सर्वांना डिस्ट्रीब्यूट केले गेलेलं आहे। तेच आपल्याला ओबीसीच्या सेंट्रल लेवलला सुद्धा रिझर्वेशन जास्त आपल्याला पाहायला मिळतं। याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस स्टेट मध्ये ओबीसी सर्टिफिकेट आपण काढतो त्यावेळेस 3 प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात। एक तर पहिली गोष्ट कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेअर। नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट म्हणजे त्याला उन्नत गटात समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र लागतं। म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल स्टेटसाठी, महाराष्ट्र स्टेटसाठी, आणि दुसरं जे आहे ते उन्नत गटात आम्ही मोडत नाही, म्हणजे आपल्याला नॉन क्रीमी लेअर मध्ये आपण आहे हे, म्हणजे त्याला NCL नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट लागतं आणि कास्ट व्हॅलिडिटी पण लागते। म्हणजे हे 3 सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकता। त्याच्यामध्ये मग ओबीसी साठी सुद्धा ओबीसी म्हणून स्टेट लेवलला येतं, त्याचबरोबर एसबीसी म्हणून स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून येतो, व्हीजे मध्ये विमुक्त जाती, त्यानंतर नोमॅडिक ट्राइब्स NT1, NT2 आणि NT3, त्यालाच आपण NTB, C आणि D असं सुद्धा म्हणतो। ह्या सगळ्या कॅटेगरी आपल्याला ओबीसी मध्ये सेंट्रल मध्ये मोडतात। परंतु स्टेट मध्ये मात्र आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागतं। या सर्टिफिकेट बरोबर तुम्हाला NT1 या कॅटेगरी मध्ये मोडण्यासाठीचं स्टेटला सर्टिफिकेट लागतं आणि ओबीसी असेल किंवा ह्या सर्व कॅटेगरी आता सांगितलेल्या या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट हे कंपल्सरी असतं। त्याच विषयामध्ये जर आपण टॉपिक मध्ये लक्ष द्यायला गेलो तर एससी आणि एसटी आणि ओपन साठी आपल्याला नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट लागत नाही। म्हणजे एससी एसटीचं उत्पन्न तुमचं जास्त असलं तरी चालू शकतं। आता नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट हे आपल्याला 8 लाखापेक्षा उत्पन्न रिसेंट लास्ट इयर मध्ये जर 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला कागदोपत्री म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं पाहिजे, म्हणजे फादर आणि मदर या दोघांचं मिळून उत्पन्न जर समजा 8 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला ते नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट स्टेट लेवलला मिळत असतो। परंतु आपल्याला आता एनटीएचा फॉर्म भरायचा आहे, तर एनटीएचा फॉर्म भरत असताना ओबीसीचं सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागतं, ते पण सेंट्रल ओबीसीचं सर्टिफिकेट लागतं। सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट साठी ह्या सर्व कॅटेगरी म्हणजे व्हीजे, ओबीसी, एसबीसी आणि NT1, 2, 3 हे सर्व कॅटेगरी 6 कॅटेगरी आपल्याला ओबीसी मध्ये सेंट्रल मध्ये जातात आणि तुम्हाला तिकडे रिझर्वेशन मध्ये तुम्हाला विचार केला जातो आणि फीज मध्ये सुद्धा 50% सवलत मिळत असते।
परंतु तुम्हाला सर्टिफिकेट काढण्यासाठी आता एनटी कडे अपलोड करण्यासाठी मात्र स्टेटचं सर्टिफिकेट चालत नाही. ओबीसी मध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, म्हणजे तुम्ही NT1 चा विद्यार्थी असेल किंवा VJ चा विद्यार्थी असेल किंवा SBC चा असेल, तर तुम्हाला ओबीसी मध्ये सेंट्रल मध्ये आपल्याला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट लागत असतं. दुसरी गोष्ट, सेंट्रल लेवलवरती आपल्याला भाग घेण्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारची व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट, सेंट्रलचं असू दे किंवा स्टेटचं असू दे, हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याला सेतू कार्यालयात एकाच ठिकाणी मिळत असतात, हे लक्षात घ्यायचं. दुसरी गोष्ट महत्वाची, सेंट्रल लेवलचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्याच्यासाठी व्हॅलिडिटी लागत नाही आपल्याला सेंट्रलला. आणि दुसरी गोष्ट, कास्ट सर्टिफिकेट बरोबरच तुम्हाला त्याच याच्यावरती नॉन क्रिमी लेअर सुद्धा येत असतं. म्हणजे आपल्याला सेंट्रल लेवलला ओबीसीचं सर्टिफिकेट एकच येणार, परंतु तेच सर्टिफिकेट जर ओबीसीला तुम्ही स्टेट लेवलला लागले तर 3 कागद लागतात तुम्हाला. एक तर पहिली गोष्ट कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर, हे तुम्हाला स्टेट मध्ये लागेल आणि तुमची कॅटेगरी राहील. पण या सर्व कॅटेगरी ओबीसी मध्ये ज्यावेळेस सेंट्रल मध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला एकच पेपर येणार. तिकडे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअर हे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी मिळतं. परंतु एनटीए साठी तुम्ही जर आता फॉर्म भरणार आहे, म्हणजे नीटचा फॉर्म भरताना तुम्हाला स्टेटच्या सर्टिफिकेटचा उपयोग होत नाही. तुम्हाला NT1 वगैरे असेल कॅटेगरी तर तुम्ही स्टेटचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकत नाही. त्याच्यासाठी सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला काढणं आवश्यक आहे. आणि ते कुठं मिळतं तर त्याच सेतू कार्यालयात मिळतं, त्याचा एकच पेपर असतो, हे लक्षात घ्यायचं. तर महाराष्ट्र राज्यामधील जे ओबीसी, SBC, NT1, 2, 3 त्याचबरोबर VJ या कॅटेगरीला केंद्रामध्ये सेंट्रल लेवलला आपण ओबीसी मध्ये कन्सिडर करत असतो. ओबीसीचं सर्टिफिकेट हे 2 प्रकारचे असते, एक तर नॅशनलचं सेंट्रल आणि दुसरं जे असते महाराष्ट्र स्टेट लेवलचं. सेंट्रल लेवलचं जे प्रमाणपत्र आहे ते 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं, प्रत्येक वर्षी आपल्याला काढावं लागतं. सेंट्रलचं जे ओबीसी सर्टिफिकेट आहे ते सेतू केंद्रामधूनच मिळतं. सेतू कार्यालय म्हणजे असतं महा ई सेवा, यावरतीच आपल्याला जिकडे महाराष्ट्राचं मिळतं तिथंच सेंट्रलचं सुद्धा मिळत असते. नीट UG 2023 चा फॉर्म भरताना केंद्राचे ओबीसीचं सर्टिफिकेट मात्र महाराष्ट्राचं चालत नाही, केंद्राचं म्हणजे सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेटच आपल्याला अपलोड करावं लागतं. नीट UG 2023 चा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नसेल तर मात्र सेल्फ डिक्लेरेशनचा एक फॉर्म्युला आपल्याला खाली दिलेला आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन ब्रोशर जे दिलेलं आहे त्या इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये 101 पेज नंबरवरती इन्फॉर्मेशन बुलेटिन NTA ने जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 101 नंबर पेज वरती तुम्हाला हा जो सेल्फ डिक्लेरेशनचा नमुना दिलेला आहे, तो सेल्फ डिक्लेरेशनचा नमुना कलर प्रिंट काढून एका कोऱ्या कागदावरती त्याच्यावरती संपूर्ण माहिती डिटेल्स भरा आणि ओबीसीचं सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते तुम्हाला काढावं लागत असतं. दुसरी गोष्ट, नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशनच्या वेळी मात्र आवश्यक लागण्यासाठी मात्र तिकडे ओबीसीचं प्रमाणपत्र 1 एप्रिल 2023 नंतर काढलेलं असलं गेलं पाहिजे. म्हणजे आता सध्या जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करा किंवा सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करा. परंतु जर समजा तुम्हाला ओबीसीचा लाभ घ्यायचा असेल तर 1 एप्रिल 2023 च्या नंतर, म्हणजे आता आणखी ती वेळ गेलेली आहे, पुढे काढावं लागणार. ते सर्टिफिकेट तुम्हाला व्हॅलिड राहतं 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड राहतं आणि 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट हे तुम्हाला 1 एप्रिल 2023 च्या नंतर काढावं लागतं. आणि हे नंतरचं सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला काढण्याची आवश्यकता असते. हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. बऱ्याच वेळा असं होत असतं की हे जे ओबीसीचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सेंट्रलचं अपलोड करा, समजा तुमच्याकडे नसेल तर सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही अपलोड करा, तुम्ही ओबीसी मध्ये कन्सिडर होणार आहे, काही काळजी करण्याची काम नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा येतो की तुमच्याकडे जर ओबीसी सर्टिफिकेट समजा खाली, म्हणजे स्टेटला पण ओबीसीच असाल आणि स्टेटला पण ओबीसीच असाल तर आपल्याला स्टेटचं अपलोड केलं तर चालतं का, तर नाही चालत. तुम्हाला सेंट्रलचं जर ओबीसी सर्टिफिकेट जर नसेल, म्हणजे आता रिसेंटचं, तर तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही प्रिंट काढून त्याच्यावर काढून भरून टाका. परंतु जर समजा असेल तर ते तुम्ही सेंट्रलचं अपलोड करा, त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असते. मात्र आपल्याला काउन्सिलिंगसाठी प्रत्यक्षात ज्यावेळेस आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला स्टेटचं किंवा सेंट्रलचं दोन्ही सर्टिफिकेट 1 एप्रिल 2023 च्या नंतरचं आणि 31 मार्च 2024 च्या अगोदर व्हॅलिड असणारं असं सर्टिफिकेट लागतं. कदाचित
नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट 3 वर्षाचं पुढचं सुद्धा मिळत असतं. पाठीमागचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असेल आणि त्याची व्हॅलिडिटी जर समजा 31 मार्च 2023च्या नंतरची असेल, 24च्या नंतर म्हणजे 31 मार्च 2024 किंवा 25 किंवा 26 अशापर्यंत जरी तुमचं असेल तरी नवीन काढण्याची आवश्यकता नॉन क्रिमिलेअर ची लागत नाही. नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशनच्या वेळेस मात्र आवश्यक असणारं केंद्राचं सर्टिफिकेट मात्र आपल्याला 1 एप्रिल नंतर काढलेलं असलं पाहिजे. नीट यूजी 2023 चा फॉर्म भरताना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हा सेंट्रलचं लागत नाही हे लक्षात घ्या. व्हॅलिडिटी सध्या कोणत्याच याला लागणार नाही, तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन भरून दिला तरी चालतो. दुसरी गोष्ट, हा जो फॉर्मॅट आहे, नमुना जो आहे तो इन्फॉर्मेशन ब्रोशरच्या 101 नंबरच्या पेजवरती अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा काय होतं की ओबीसी आणि सेंट्रल मध्ये ओबीसी असेल तर आता आपल्याला नीटच्या मार्कशीट वरती ओबीसी यायला पाहिजे. असं असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं काहीच नसेल तर तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन भरू शकता. आणि नंतर ज्यावेळेस तुमची काउन्सिलिंग प्रोसेस चालू होते आणि त्यावेळेस सेंट्रल काउन्सिलिंग एमसीसी मध्ये जाणार असाल त्यावेळेस मात्र तुम्हाला सेंट्रलचं ओबीसी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर एकच सर्टिफिकेट येतं ते लागतं. आणि स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये जर काउन्सिलिंग तुम्ही भाग घ्यायचा असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर जे काय असतं ते व्हॅलिड अप टू 31 मार्च 2024 पर्यंत असणं आवश्यक असतं. त्याच्यावरती असलं तरी सुद्धा चालू शकतं, त्यामुळे काही काळजी करण्याची कारण नाही. खूप वेळा आता सर्वजणांना सर्वात महत्वाचा सेल्फ डिक्लेरेशन ट्वीट ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी टाकून द्या, ओबीसी तुमच्या मेरिटमध्ये येऊन जाईल आणि 1 एप्रिलच्या नंतर मात्र तुम्ही दोन्ही सर्टिफिकेट काढायला हरकत नाही असं मला वाटतंय. हा ओबीसीच्या संदर्भामध्ये स्टेटमध्ये असणाऱ्या कॅटेगरीज सेंट्रलमध्ये कोणत्या होतात त्याचबरोबर तुम्हाला त्या कॅटेगरीनुसार कसे बेनिफिट मिळतात. सेंट्रल लेवलला कोणत्याही कास्टची व्हॅलिडिटी लागत नाही. तुम्हाला जर व्हॅलिडिटी मिळत नसेल समजा तर ओबीसीची कोणतीच व्हॅलिडिटी मिळत नसेल तर तुम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट करून सेंट्रलमध्ये भाग घ्यायला हरकत नाही असं मला वाटतंय. परंतु तसा ओपन मध्ये, ईडब्ल्यूएस मध्ये किंबहुना जे काही ओबीसी मध्ये सेंट्रल लेवलच्या एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्याच्या 15% एमबीबीएस गव्हर्नमेंटमध्ये किंवा बीएमएस गव्हर्नमेंटमध्ये फारसा मेरिटमध्ये फरक नसतो. त्यामुळे मेरिटचा बेनिफिट जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला स्टेटमध्येच भाग घ्यावा लागतो. एकंदरीत ओबीसी सर्टिफिकेटच्या संदर्भात आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याचबरोबर आपल्याला जर समजा आमच्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग 2023 असं लिहून पाठवा. आम्ही तुम्हाला 100% मदत करण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्ताने करून नीट यूजी 2023 ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग सिरीज 2 मधील ओबीसी सर्टिफिकेट या संदर्भातला व्हिडिओ आज आपण संपूया. जय हिंद.